हलकी तुला दाखवतो जत्रा MHJ अनप्लग्ड। मला नाही येत उलट बोलता, म्हणजे बघ ना आता पण मला डोळे भरले, मला रडू येतं दादा। एका खास कवीला बोलवलंय, बघूया हा खास कवी कोण आहे। तू नाटकात काम करशील का? म्हटलं हो मला आवडेल करायला। म्हणे नाही नाही उद्या सकाळी 11 वाजता प्रयोग आहे। तरी मी लपून छपून जायचे, आता हे पहिल्यांदा कदाचित बाबांना कळेल। आणि त्यात तू असं काय करायचीस की ज्याच्यामुळे मयूरा स्टेजवरती गेल्यानंतर प्रेक्षकांची हमखास रिॲक्शन यायची? बापरे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं MHJ अनप्लग्डच्या या स्पेशल एपिसोड मध्ये, ज्यामध्ये आहे आमच्या सगळ्यांची लाडकी वन अँड ओनली चेतना भट। असं हे समीर दादा आला अंगात मध्येच। कसं समीर दादा कसं ठरतच नाही मग असं। मी तिला प्रेमाने बंड्या हाक मारतो आणि गेले 7-8 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय। हास्यजत्रेच्या संपूर्ण टीम बरोबरचा तिचा बॉन्ड हा खूप स्पेशल आहे। काय कसं वाटतंय? भारी वाटतंय। आपण पहिल्यांदा अशा फॉर्मल गप्पा मारतोय हो ना? हो। मग युजली ना आपण घरच्यांपासून सुरुवात करताना बरेच वेळेला ना असं होतं की आई बाबांपासून सुरुवात करतो, भावांपासून सुरुवात करतो, बहिणींपासून सुरुवात करतो। पण आजच्या पॉडकास्टची सुरुवात मला तुझ्या सासूपासून करायची आहे, कारण मला माहिती आहे तिचा अनकंडिशनल सपोर्ट आहे तुला। हो म्हणजे असं म्हणता येईल की मी घरातली मुलगी, ती माझी आई आणि मंदार जावई म्हणून एकत्र राहतोय आम्ही। जावई बापू पण तो नीट वागतो असं काही नाही। आणि सपोर्ट म्हणजे इतका सपोर्ट, लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी म्हणजे काय हवं असतं अजून, की आपल्या घरी जसं वातावरण आहे तसंच वातावरण पाहिजे, तर मुलगी जास्त फ्रीली वागू शकतो। ते मला मिळालं टचवूड। हे क्षेत्र असं आहे की इथे वेळे काळाचं काही बंधन नाही, अनप्रेडिक्टेबल क्षेत्र असल्या कारणाने थोडं डिफिकल्ट होतं घरच्या गोष्टी मॅनेज करणं। हो पण म्हणजे मी लकी असेन की मला कधीच विरोध झाला नाही कुठल्याच बाबतीत। म्हणजे मी पहिले नाटक करायचे 16 तेव्हा, आता घरापासून सुरुवात करते, आधी सपोर्ट कसा होता तर कल्याणला शेवटचा प्रयोग झाल्यानंतर तेव्हा काही गाड्या वगैरे कोणाकडे नव्हत्या। तर आम्ही एक 15-20 जण असायचो। तर ट्रेन गेली शेवटची, आता काय करणार, मग सगळे माझ्या घरी यायचे आणि आम्ही रात्री मग आईला फोन करून सांगायचो की अरे आता ट्रेन गेली, आम्ही येतोय घरी। आई बिचारी उठून सगळ्यांसाठी पिठलं भात किंवा काहीतरी पोळी पिठलं असं काहीतरी सगळ्यांसाठी करून आम्हाला रात्री जेवायला वाढायचं, कोणाचाच कधीच विरोध नव्हता। आणि आता सेम इकडे आल्यावर पण आहे, सासरी आल्यावर पण आई रात्री उशिरा येऊन सुद्धा मग मला म्हणतात की नको उठू ग सकाळी, तुला परत सकाळी लवकर जायचंय, तर मग काही नको करून जाऊस वगैरे। आणि जर कधी इव्हेंटला मी गेले ना आवरून वगैरे छान दिसत असेल तर त्या मला म्हणतात रात्री उशीर झाला ना तरी पण मला झोप लागली असेल तरी मला उठव हा, तुझी दृष्ट काढायची आल्यावर। वाव, किती स्वीट जेस्चर आहे, मला एवढं आवडतं घरात, म्हणजे वातावरणच घरातलं एवढं आवडतं। आणि अशी सासू तर कोणाला मिळेल दादा, की मला एकदा आईंनी विचारलेलं, मी आणि मंदार असं 2-3 वेळा बाहेर गेलो, तेव्हा आम्ही अशा ठिकाणी गेलो किंवा अशा मीटिंग्सना गेलो होतो जिकडे मी पूर्ण कपडे किंवा ड्रेस एखादा घालून गेले होते आणि नंतर मैत्रिणींबरोबर पिकनिकला शॉर्ट्स किंवा 1 पीस असं घालून गेले होते। तर आईंनी मला एकदा विचारलं, मंदारला आवडत नाहीत का ग छोटे कपडे? म्हटलं नाही असं काही नाही का, त्याच्याबरोबर नाही घालत तू, असं त्याला नसेल तर तू घाल, त्याला सांग की तुझं नाही आवड, माझी आवड, मला छान दिसतं मी घालणार। म्हणलं असं काहीच नाहीये। पण आजही कधीही असं एखादं स्पेशल ओकेजन असेल किंवा काही महत्वाचा सोहळा प्रसंग असेल, घरी गेल्यानंतर सासूबाई दृष्ट काढतात? हो हो। क्या बात आहे। ज्या पद्धतीने आई बरोबरचं तुझं असोसिएशन आहे त्याच पद्धतीने तू सासू बरोबर ते असोसिएशन ठेवलंय, यामध्ये तुझं क्रेडिट पण आहे आणि त्यांचं क्रेडिट पण आहे। त्यामुळे मी नशीबवान आहे हो मुलगी असं अजिबात म्हणणार नाही। पण अभिनय करायच्या आधी सुरुवात तर खरं तर डान्स पासून, म्हणजे मला माहिती आहे की डान्स शोज पासून तू सुरुवात केली आणि इनफॅक्ट डान्स शोज करता यावे म्हणून तू फॅकल्टीचं स्पेशलायझेशन चेंज करून घेतलं का, असं काहीतरी होतं? हो, म्हणजे आधी 10वी झाल्यावर काय करायचं तर मला आधी तर संस्कृत मध्ये काहीतरी करायचं होतं। काय? हो, मग मी 11वी-12वीला केळकर कॉलेजमध्ये संस्कृत आहे म्हणून मी तिकडे ऍडमिशन घेतली। आणि शाळा कल्याणमध्ये? कल्याण सुभेदार वाडा। कल्याणवरनं
मुलुंडला यायचं. केळकर, वझे केळकर कॉलेज. तर केळकर कॉलेजला मी ऍडमिशन घेतली संस्कृतसाठी, पण तिकडे 12वी नंतर संस्कृत नव्हतं. अच्छा. FY पासून. तर मग म्हटलं की आता काय करूया, मग FY ला सायकोलॉजीला ऍडमिशन घेतली मी. सायकोलॉजी सब्जेक्ट घेतला FY पासून, की त्याच्यात आपल्याला काहीतरी करता येईल, कारण त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि मग FY SY पर्यंत सायकोलॉजी केलं, पण तोपर्यंत माझे डान्स शोज सुरू झाले. म्हणजे सगळे काय अवॉर्ड फंक्शन्स वगैरे, सुभाष नकाशे, दीपाली विचारे, उमेश सर, उमेश जाधव, सगळ्यांकडे मी शोज करत होते. त्याच्यामुळे माझे मग प्रॅक्टिकल बुडायला लागले. SY ला पण अर्ध प्रॅक्टिकल होतं सायकोलॉजीचं. तर म्हटलं की आत्ताच बुडतंय, तर मग TY ला सगळे जर स्पेशलायझेशन सायकोलॉजीमध्ये केलं आपण, तर कसं प्रॅक्टिकल हँडल करणार? कारण आता त्याच्यात तर मला आता झालंय बाबा, मी ऍडिक्ट झाले असं म्हणू शकतो शोजसाठी. तर ते तर मला नाही सोडायचे. तर आता काय करूया. मग TY ला मी इकॉनॉमिक्स घेतलं. का तर इकॉनॉमिक्समध्ये 6 पेपरमध्ये 1 पेपर मॅथ्स, जे माझं लहानपणापासून चांगलं होतं मॅथ्स, माझं आणि दादाचं. 1 पेपर कम्प्युटर्स, की 2 पेपर जरी झाले, 4च पेपरचा अभ्यास करावा लागेल ना, तो रट्टा मारून करू म्हणून मी इकॉनॉमिक्स घेतलं. क्या बात आहे. पण त्याच्याबरोबर खो खो, कबड्डी हे सगळे खेळ आवडायचे आपल्याला? कबड्डी एक 5वी पासून स्पोर्ट्स सुरू होतात, कबड्डी, लंगडी. तर ते लंगडी सायमल्टेनियसली सुरू होतं, पण नंतर 8वी नंतर कबड्डी कंटिन्यू झालं. आणि मग त्याला फक्त एकदा बाबा असं म्हणाले की नको करूस यार, आता तू म्हणजे मुलगी एक मोठी झाल्यावर जी काळजी असते की कुठे काय लागलं, काय झालं, दुखलं खुपलं तर मग पुढे काय करणार, तर नको खेळूस कबड्डी. तरी मी लपून छपून जायचे. आता हे पहिल्यांदा कदाचित बाबांना कळेल. आम्ही जिकडे प्रॅक्टिस करायचो ना, माझ्या घराच्या समोरच होती एक शाळा, त्याच्या ग्राउंडमध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो. तर तिकडे बाबा एकदा मला शोधायला पण आले होते. मी सांगितलेलं की अभ्यासाला जाते म्हणून, आणि आम्ही कबड्डी नाही, ती पण तिकडचे पण, अरे मला सगळीकडे सपोर्ट मिळतो दादा. तिकडे जे आमचे कोच होते, त्यांना आम्ही मामा म्हणायचो, त्यांनी आधीच बघितलं बाबांना. ते म्हणे की अरे बाबा येतात, तुझे बाबा येत आहेत. मग मला ते शाळेच्याच ग्राउंडमध्ये आम्ही करत, एका वर्गात लपवलं वगैरे. बाबा येऊन गेले, त्या मामांशी बोलले वगैरे, आणि बाबा गेले. बाबांना वाटलं की मी नाहीये. पण ऍक्टिंग कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, आणि तुला एक उत्तम नाटक पण त्याच्यानंतर लगेच मिळालं, याच्याबद्दल फार लोकांना माहिती नाहीये. मी मगाशी म्हटलं 16 मी आधी करत होते नाटक, त्याच्यात पण ते डान्सिकलच होतं नाटक. म्हणजे सगळ्या काय कोकणातल्या सगळ्या परंपरा, मंगळागौर आम्ही त्याच्यात करायचो, सगळ्या प्रकारचे डान्स होते, फोक. आणि त्याच्यातच नंतर मी एक रोल केला रिप्लेसमेंट म्हणून. ज्या घरातली ती गोष्ट होती, त्या घरातल्या मुलीचा रोल केला मी नंतर काही प्रयोगानंतर. आणि येस, मग त्याच्यानंतर कॉलेज तोपर्यंत पूर्ण झालं. मग मी जॉब पण करत होते. कुठे? एक कुर्ल्याला एक कंपनी होती शांती गिअर्स म्हणून, तिकडे अकाउंट्स मध्ये मी जॉब करत होते. शांती गिअर्स? हो, म्हणजे गिअर, बॉल बेअरिंग, इंजिनिअरिंग प्रोडक्ट, त्याचे पार्ट सगळे, काय एक्सपोर्ट होतात कंपनी, काय इम्पोर्ट होतात, हे सगळं मी ते अकाउंट सगळं बघायचं त्याचा. तर तेव्हा मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला. माझी स्कूल फ्रेंडच होती ती, म्हणजे आहे अजूनही, ती आता कॅनडात असते, अक्षया पारिंगे म्हणून. ती लोचा झालारे नाटक करत होती. तिचा मला फोन आला की ऐक ना, तू नाटकात काम करशील का? म्हटलं हो, मला आवडेल करायला. म्हणलं नाही नाही, उद्या सकाळी 11 वाजता प्रयोग आहे. आणि तिने मला रात्री फोन केला. काय? तिने मला की माझा पाय फ्रॅक्चर झाला, मी नाही करू शकत आहे, तर तुला प्रयोग करायला जमेल का? मी म्हटलं की आता म्हणजे, ती म्हणाली प्लीज कर, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही, मी नाहीच करू शकत आहे, आणि आता उद्या सकाळी प्रयोग आहे, तो कसा कॅन्सल करू? तर मी म्हटलं की ठीक आहे. मग आम्ही कल्याणमध्येच राहायची ती पण. ती पहाटे 4:30 वाजता माझ्या घरी आली. आणि प्रयोगाच्या दिवशी हो, पहाटे 4:30 वाजता घरी आली. 6 वाजेपर्यंत आम्ही असं, कारण तिला उभं राहून मला काहीच दाखवणं शक्य नव्हतं, तिचा पाय फ्रॅक्चर होता. ती असं आखून बिखून आम्ही सगळं स्टेज, इकडे हे इकडे हे. मी लोचा झालारे नाटक पाहिलं होतं, पण ऑडियन्स म्हणून पाहिलं होतं. आपल्याला हा रोल करायचा म्हणून बघणं वेगळी एक गोष्ट असते. पण मला सेट माहिती होता फक्त नाटक बघितल्यामुळे. सो इकडे हे इकडे, मग ह्या वाक्याला तू इकडे जाशील, ह्या वाक्याला इकडे जाशील, आणि एक डान्स पण आहे म्हणून मी तुला विचारते, असं तिने मला सांगितलं. एक प्रॉपर पवळा कॅरेक्टर होतं त्यातलं लोचा झालारे मधलं. तर मग 6 वाजता मी आवरलं, 7ला निघाले. ते पण तेव्हा काय गाडी बिडीने, एक ट्रेननी गेले. दामोदरला प्रयोग होता, म्हणजे स्लो ट्रेन कंपल्सरी. परळला कल्याणहून स्लो ट्रेन 9 वाजता तिकडे पोहोचले.
आणि तिकडेही अगेन मला सगळ्यांचा सपोर्ट मिळाला. सगळेजण लवकर आले होते माझ्यासाठी. एक चक्री मारली आणि संजय दादा नार्वेकरांनी मला विचारलं की तुला ठीक आहे आपण चक्री मारली, तुला वाक्य पाठ आहेत, जागा कुठे इकडे तिकडे झालं तर माझ्याकडे लक्ष ठेव, मी असं करीन मग इकडे जायचं. पहिला प्रयोग मी तसा केला. बापरे. मग मला वाटतं की असं चॅलेंज घेतल्याशिवाय आपल्यातली काय म्हणतात त्याला भीड लवकर चेपत नाही. पण त्या दिवशी अशी काहीतरी एक डोक्यात आला विचार की बॉस हे सगळं कुठेतरी जुळून आलंय आणि आता हे कंटिन्यू करूया. हो, पण तरी पण माझ्या डोक्यात डान्सच होता मेन. पण त्याच्यामुळे मला नंतर सहिरेसही मिळालं. मग सहिरेसही केलं. जवळजवळ 500 प्रयोग वगैरे केले असतील सहिरेसहीचे. आणि मग संजय नार्वेकर बरोबरच खेळीमेळी केलं. हो, आता सर्किट हाऊस केलं. सो अशी ओळखीनीच नाटकं खूप मिळत गेली आणि अशा लोकांबरोबर की जिकडे मला शिकायला खूप मिळालं. टायमिंग, एक कॉमेडीचा सेन्स. माझे कॅरेक्टर्स कॉमेडी नसतील तरी पण एक बघून बघून आपल्याला कळतं की शिकायला मिळतं खूप. मी बघून बघूनच शिकले. म्हणजे मी असं कुठे वर्कशॉप केलेलं नाही किंवा कुठे शिकायला गेले नाही अभिनय. एकतर डान्समध्ये क्लासिकल डान्समध्ये अभिनय तुम्हाला येतो, तो म्हणजे नृत्य असतं, मग नाट्य होतं, त्याचं नृत्य होतं ना. मला एका गोष्टीची क्लॅरिटी घ्यायची आहे, कारण मला माहिती आहे मी आधी ज्या कंपनीत काम करत होतो तिथे जो कार्यक्रम आम्ही करायचो त्या कार्यक्रमामध्ये तू कोरिओग्राफर म्हणून सुद्धा काम केलेलं आहेस. आणि ते लोचा झाला रेच्या नंतर झालं का? लोचा झाला रे आणि हे पॅरलली म्हणजे नाटकामधला अभिनय आणि हे पॅरलल होतं? पॅरलल नव्हतं, लोचा झाला रे झालं. तर तेव्हा मी जॉब करत होते, तर मग प्रयोगांमुळे जॉब करता नाही आला. म्हणजे मग उशिरा प्रयोग संपणार, मग घरी जायला उशीर होणार, सकाळी ऑफिसला लेट, मग थोड्या शिव्या ऐका. कधीतरी मग दुपारचा प्रयोग असेल तर हाफ डे टाकून जा, असं करून मग एकदा माझी तब्येत पण बिघडली. तर म्हटलं की आता जॉब नको करूया आपण. मग प्रयोगाकडे लक्ष दिलं. त्याच्यानंतर पण मी परत एक जॉब केला बदलापूरला, गुरुकुलमध्ये डान्स टीचर म्हणून. ओके. आणि तिकडे असताना मला इकडनं फोन आला कोरिओग्राफर्स बर की कोरिओग्राफी करशील का असं ह्या शो मध्ये. तर मग आता ते मिळाल्यावर मग मी तिकडे गेले. मग इकडे सांगितलं मला नाही करता येणार आता कंटिन्यू जॉब. आहे की नाही आमची मल्टी टॅलेंटेड पोरगी. हे सगळा प्रवास सुरू होता. अभिनयाकडे मला वळायचं होतं कारण त्याच्यातही गोडी मला निर्माण झाली होती. म्हणजे आता ठीक आहे आपण अभिनय करू शकतो, त्याच्यात एक गोडी आली. किंवा असिस्टंट म्हणून मी जेव्हा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसना डान्स शिकवत होते ना आधी, मला वाटायचं कधीतरी आपण पण असं मध्ये कधी नाचणार ना, आपल्याला पण करायला पाहिजे असं काहीतरी. मग तशी कामं येत पण गेली नशिबानी आणि ती करत पण गेले. तर एक फिल्म आली ज्याच्यात एकदम छोटा रोल होता, रिपोर्टरचा रोल होता. तर त्याच्यात एक ऍक्टरच मला भेटला होता की ज्याला मी शिकवले होते डान्स अनेक वेळा परफॉर्म करताना. तर मला म्हणाले की हे कशाला आहे अभिनय विभिनय, नको छोड, नाही डान्स ठीक आहे, डान्सच कर. मला तेव्हा ना खूप लागली होती ती गोष्ट. पण आज सगळं येऊन माझं कौतुक करतात त्यात तोही असतो, ते मला खूप बरं वाटतं की मी तेव्हा बोलले नाही हेही मला बरं वाटतं, काही रिॲक्ट नाही झालं हेही मला बरं वाटतं. आता मी माझ्या कामातनं दाखवते, सो इट्स ओके. पण तशी फार बोलत नाहीस ना तू. मला नाही येत उलट बोलतात. म्हणजे बघ ना आता पण मला डोळे भरले, मला रडू येतं दादा. का असं माहित नाही, मला भांडण आवडतच नाही. मी कधीच तुला भांडताना बघितलं मला नाही आवडत. मला चिडचिड झाली की मला रडू येतं. मी आत्ता पण गाडी चालवताना ना मंदार मला म्हणतो की तू कसं एवढे पेशन्स ठेवतेस, काही मी हॉर्न पण नाही वाजवत समोरच्याला, की ठीक आहे त्याला पण जायचंच आहे पुढे, तो जाईल तेव्हा आपण जाऊ. पण जनरली चिडचिड होते, हॉर्न तरी एक वाजवतो माणूस, पण मला नाही होत असं काही, कारण माझी चिडचिड झाली ना की मला रडू येईल. पण ह्याचा गैरफायदा घेत नाहीत लोक. घेत असतील, माहिती नाही, मी त्याच्याकडे फार लक्ष नाही देत. कारण म्हणजे आत्ता पण ऐकलेली मी गोष्ट आहे दादा, की कुठे नाव सजेस्ट करायचं झालं किंवा काही कुठे विषय निघाला ना, आत्ताही मी ऐकलंय अरे ती कुठे अभिनेत्री आहे, ती तर डान्सर आहे फक्त. असं आत्ता एवढं जर आपण काम करून जर असं म्हणतात तर ते आपण ऐकले की नाही, हाथी गुजरे बाजार कुत्ते भोके हजार. कदाचित त्यातनं असं पॉझिटिव्ह घेतलं की कदाचित
त्यांच्यासाठी माझा डान्स एवढा बेस्ट असेल की ते विसरूच शकले नाहीयेत अजून. सो ठीक आहे, पाहिजेच ना, त्याशिवाय मग डान्सची कामं कशी येतील मला परफॉर्म करायला. लोक विसरली नाही पाहिजेत की मी डान्सर आहे. पण काही लोकांनी ना माझी नावं सजेस्ट केली आहेत एका ठिकाणी. त्याच्यानंतर जर आपलं काही चांगलं होत असेल, आपण त्याच्यात खूप पुढे गेलो, तेच लोक नंतर म्हणतात की छे छे ही काय अभिनेत्रीच नाही. असं कसं होऊ शकतं? तुम्हीच कसं दोन्ही बाजूनी बोलू शकता यार? या सगळ्यांना फाईट मारत 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 फायनली तो दिवस कधी उगवला की तुला वेट क्लाउड कडनं, मोठे गोस्वामी आणि सोनी मराठीच्या टीम कडनं सांगितलं की हास्यजत्रा तुम्ही करताय? येस, मला पहिल्या सीझनलाच कॉम्पिटिशनच्या दशरथचा फोन आला होता. पण तेव्हा माझं नाटक चालू होतं गलती से मिस्टेक. तेव्हा आम्ही सीझन केला होता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीचे जहागीरदार. येस, बरोबर. तर तो फर्स्ट सीझन मला करता नाही आला. पण मग परत सेकंड कॉम्पिटिशनचा सीझन सुरू झाला. त्याच्यामध्ये मला परत फोन आला दशरथचा की आता करशील का. मला करायचं होतं, कारण आपण टीव्हीवर बघतो यार हे गेलो आपल्या हातातनं, आपण नाही करू शकलो हे. तर मला खूप करायची इच्छा होतीच. मग तेव्हा सरांकडे जाऊन मी रिडिंग केलं होतं. तेव्हा अगेन मी दुसऱ्याबरोबर रिडिंग केलं होतं. पण सर नेहमी म्हणतात की जोडी म्हणजे पर्सनॅलिटीज वेगवेगळ्या पाहिजेत. तर आम्ही दोघं पण सेम पर्सनॅलिटीचे होतो, त्याच्यामुळे ते वर्क नाही झालं. पण सर म्हणाले आम्ही तुला कळवतो. मग नंतर डायरेक्ट मला सेटवर बोलवलं आणि निमिष बरोबर डायरेक्ट स्क्रिप्टच हातात दिली. त्याच्यामुळे मग ते निमिष बरोबर प्रवास सुरू झाला कॉम्पिटिशनचा. जरी कॉम्पिटिशन सीझन होता ना, तरी पण तेव्हा एकमेकांना असं सांगायचं येऊन की हे जरा बरोबर नाही वाटत आहे, हे करून बघ, ते करून बघ. सिनियर्स होते सगळे, ते मदत करायचे. सो खूप सपोर्ट मिळत गेला आयुष्यात. आणि इथेही हास्यजत्रेत तर प्रचंड सपोर्ट आहे आत्तापर्यंत सगळ्यांचा. टर्निंग पॉईंट म्हणता येईल हास्यजत्रा माझ्यासाठी तरी. कारण आधी आपण कामं करत होतो, पण असं सांगायला लागायचं घरच्यांना पण की हां ही माझी मुलगी इकडे इकडे काम करते, हां माझी बहीण इकडे इकडे काम करते. पण आता त्यांना विचारतात हो ती तुमची मुलगी, हो अच्छा हो तुमची सोन, असं आईंना विचारतात. म्हणजे हा एक म्हणजे पूर्णच अपोजिट झालं ना हे, की आधी सांगायला लागायचं जे आता लोक ओळखायला लागली. पण असं आठवतं पहिलं फॅन मोमेंट? आम्ही एकदा फिरायला गेलो होतो मी आणि मंदार. तर तिकडे एक सैनिक आले होते, म्हणजे बॉर्डरवर असतात ते. तर ते आले होते आणि त्यांनी पण आम्हाला ओळखलं आणि मंदारला पण ओळखलं रादर. वा. की म्हणजे त्याचा एवढ्या वेळा उल्लेख असतो मंदारचा, पण लोक एवढं बारकाईने बघतात. आणि तिथे बॉर्डरवर तर त्यांना एवढं टेन्शन असेल, त्याच्यात ते एक रिलीफ म्हणून हास्यजत्रा बघतात. तर किती भारी वाटतं. ज्या पद्धतीने गोस्वामी सर, तू आणि बाकी सगळी मंडळी मिळून वेगवेगळ्या कॅरेक्टर्स तयार करता, सिमिलरली कोरिओग्राफर म्हणून तू काम केलंयस आणि भरतनाट्यम तू करत असताना तुझं अरंगेत्रम पण एकदम स्पेशली तू डिझाईन केलेलंस. आणि आय थिंक खूप लोकांना याची माहिती नाहीये. माझं अरंगेत्रम झालं आय थिंक असंच 2004-05लाच. तर तेव्हा म्हणजे काय माझी क्रिएटिव्हिटी अशी नव्हती, पण माझ्या टीचर्सनी, म्हणजे आधी मी लहानपणापासून शिकले माझ्या वहिनीकडेच. आम्ही असं वरखालीच राहायचो, तर घरीच क्लासेस वहिनी घ्यायची. म्हणजे माझी आत्ते वहिनी, आत्ते भावाची बायको प्रीती जोशी, ती आता पुण्यात असते. मग मी नंतर राजश्री काळेंकडे कल्याणलाच त्यांचं आहे डान्स क्लासेस, तिकडे मी जॉईन केलं आणि मग त्यांच्याकडेच अरंगेत्रम केलं. लोकांना अजून इंटरेस्टिंग करून दाखवण्यासाठी आम्ही गीत रामायणातली गाणी सगळी यूज केली होती. वा. पण खूप कमी माणसं किंवा खूप कमी मंडळी ह्या भरतनाट्यम फॉर्म मध्ये अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट करतात. तर त्या एक्सपेरिमेंट बद्दल खरंच कौतुक आहे. कारण रामायण त्या फॉर्म मधनं अरंगेत्रम साठी तयार करणं. मला आताही आवडेल असं काही वेगळं प्युअर भरतनाट्यमचे शोज करायला. ऑल द बेस्ट. आणि ज्या दिवशी दादा तू प्रोड्यूस कर ना. नक्की नक्की, काहीच प्रॉब्लेम. मित्रमैत्रिणी लहानपणापासूनचे आता तुझ्याकडे कशा पद्धतीने पाहतात आणि त्या मित्रमंडळींची माहिती सांग ना आम्हाला, की अशी कोण मित्रमंडळी आहेत, अशा कोण मैत्रिणी आहेत आता माझ्याबरोबर कायम असणारी, किंवा आम्ही दोघी रादर आता म्हणजे वेगवेगळ्या म्हणूच शकत नाही एकमेकींना, अशी असणारी मयुरा पालांडे. आता मयुरा रानडे झाली ती लग्नानंतर, पण ती सगळ्यात जवळ. म्हणजे माझ्या फोनमध्ये तिचं नाव पण हार्टबीट असं सेव्ह आहे. काय? इवन तिच्याही फोनमध्ये हार्टबीट असं सेव्ह आहे, दोघींचे नाव एकमेकांच्या फोनमध्ये. हार्टबीट? हो. वाव. म्हणजे फॅमिलीला पण सगळ्यांना आता माहिती आहे.
म्हणजे माझी आत्या माझ्या भाचीला सांगत होती, ती जेव्हा कॉलेजमध्ये गेली तर आता कॉलेजला जाणार आहेस तर संगत चांगली ठेवायला पाहिजे ना, तर मित्रमैत्रिणी चांगले, हिची बघ कशी मयूर आहे, तसं एक मैत्रीण पाहिजे आयुष्यात, असं सांगतात माझ्या घरी लोक. क्या बात आहे. कारण माझ्यावर असते ती एक मिनिटासाठी डोळे बंद कर. प्रिय चेतू, आज तुला या नवीन कार्यक्रमात पाहताना अतिशय आनंद होतोय. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमुळे तुझं नाव घराघरात पोहोचलं याचा अभिमान, कौतुक सगळं काही आहेच, पण त्याहून ऊर भरून येतो हे पाहून की तू अजूनही तशीच आहेस. साधी, निरागस, बिनधास्त आणि थोडीशी वेडी. मला नक्की आठवत नाही, पण तू केलेल्या शाली सिनेमात एक वाक्य होतं ज्यात तू एका आंधळ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होतीस. त्यात तू म्हणाली होतीस, स्वप्न डोळ्यांना नाही मनाला पडतात. काहीसं याच आशयाच हे वाक्य तुझ्या खऱ्या आयुष्यावरही चपखल बसतं. म्हणूनच अनेकांनी तुला फक्त डान्सर म्हणून करिअर करण्याचा सल्ला दिला, अनेकांनी संधी नाकारल्या, अनेकांनी हिणवलं, तरीही तू तुझं स्वप्न हरवू दिलं नाहीस. चिकाटी सोडली नाहीस, मेहनत थांबवली नाहीस. छक्के पंजे, पॉलिटिक्स, पाठीमागून कुचाळक्या तुला येत नाहीत. त्यामुळे आजचं तुझं यश हे त्या कागदी होडीसारखं आहे जी स्वतःच्या आत्मविश्वासावर एका ओहोळापासून वाहत वाहत हजारो तुफानं झेलत अखेर समुद्रापर्यंत पोहोचते. चेतू, आता तुला क्षितिज गाठताना पाहायचंय ग. सो हा स्पेशल मेसेज होता तुझ्या हार्टबीट कडनं. थँक्यू. पुन्हा सही रे सही या नाटकामध्ये मयुरा आणि तू एकत्र काम करायच्या, आणि त्यात तू असं काय करायचीस की ज्याच्यामुळे मयुरा स्टेजवरती गेल्यानंतर प्रेक्षकांची हमखास रिॲक्शन यायची? साडीच होती ऑफकोर्स, आणि चेंज करून पण साडीच नेसायची होती, पण ते हार्डली काही सेकंद होती. तेव्हा हेअर ड्रेसर वगैरे अशा नाही मिळायच्या कोणी, मग मदतीला कोणतं, मी तिच्या मदतीला असायचे फक्त, आणि आधीच साडी पिनअप वगैरे करून ठेवायचे. जरी ती पहिल्या एंट्रीची साडी नेसली असेल तरी दुसऱ्या जी चेंज करायची ती माझ्यावर नेसून मी ती पिनअप करून तिथे लावून ठेवायचे, असा पदर इकडे, म्हणजे ती आल्यावर डायरेक्ट तो खांद्यावर टाका, निऱ्या पिनअप करून ठेवलेल्या. आणि मला आवडते छान साडी नेसायला पण आणि नेसवायला पण, किती छानच असली पाहिजे, ते निऱ्या छान आल्या पाहिजेत, पदर असं बाहेर आलेला नको, किंवा निऱ्या अशा वर खाली झालेल्या मला स्वतःलाच नाही आवडत, म्हणून मी तिला एवढं छान तयार करायचे. तर मग ती मला असं म्हणाली पण होती की रादर आपली मैत्री त्याच्यामुळे अजून घट्ट झाली असेल, कारण की कुठेतरी असते ना एक चढाओढ. मी पण सेम नाटकात काम करते, तर मग तिला जास्त वाहवा मिळाली तर मग माझं कमी होईल का कुठे, असं मला कुठेच नाही वाटलं. आणि मे बी माझा तो स्वभाव नाहीये म्हणून असेल. तर मी तिला ते एवढं छान रेडी करायचे, आणि त्याच्यामुळे ती, म्हणजे ते एक रिॲक्शन असते ना ऑडियन्सची की आई शपथ एवढं चेंज करून आली, पण ते पण साडी. सो ते मग आम्हाला भारी वाटायचं, ती रिॲक्शन आली की ती एक मला लुक द्यायची विंगेत. मल्टी टॅलेंटेड आहे पोरगी. आमच्या मल्टी टॅलेंटेड मैत्रिणीचा मल्टी टॅलेंटेड नवरा. प्लीज वेलकम कवी लेखक मंदार चोळकर. थँक्यू. मला पण मजा येते असं बोलताना तुमच्याशी. पॉडकास्टला सुरुवात झाल्यापासून तुझा उल्लेख झाला नाही असं झालेलं नाहीये. पॉडकास्ट काय आणि हास्य जत्रा काय, तुझा उल्लेख झाल्याशिवाय आमचा एपिसोड पूर्ण होत नाही. धन्यवाद. मी खूप खरंच मनापासून आभारी आहे. आणि आम्हाला चेतनाबद्दल तुझ्याकडनं ऐकायचंय. लग्नाची तारीख ठरली आहे आणि मंदारला येऊन सांगितलं, ऐक ना पण आज नाटकाचा प्रयोग आहे. अरे मी त्यांना सांगितलं होतं की माझं लग्न आहे, मी आमंत्रण पण दिलं होतं ना लग्नाचं. तर त्यांना माहिती होतं, पण म्हणजे तेही रिप्लेसमेंट शोधत होते पण नाही मिळाली रिप्लेसमेंट. तर आमचं लग्न झालं कल्याणला, जिकडनं आम्ही 4 वाजता निघालो. 6 वाजता आम्ही तेव्हा गोरेगावला राहायचो, तर गोरेगावला 6ला पोचलो आणि गृहप्रवेश देवळात जाऊन आलो. ते सगळं 7 वाजेपर्यंत आटपून मंदार म्हणाला मी येतो तुझ्याबरोबर.
मग आम्ही दोघं निघालो, प्रयोगाला गेलो, बाकी सगळे पाहुणे घरात. मग काय तिकडे प्रयोगाला गेल्यानंतर काय, अरे कॉंग्रॅच्युलेशन, हो आत्ताच लग्न झालं, एवढा प्रयोग झाला की लगेच honeymoonला जातो. नाही म्हणजे लिटरली ते काय हळकुंड वगैरे असतं ना आपल्या हाताला बांधलेलं, हो. ते तसंच होतं आय गेस. हो. आणि मला खूप चांगलं वाटलं की आता संसार सुरू करायचा तर तो नाटकीपणे करण्यापेक्षा नाटकाने करावा, त्यामुळे मला मजा आली. ये बा. चेतनाची अशी एक गोष्ट जी खूप आवडते आणि चेतनाची अशी एक गोष्ट ज्याचा प्रचंड राग येतो. तिच्या दोन्ही गोष्टी एकच आहेत, जी प्रचंड आवडते आणि ज्याचा प्रचंड राग येतो, ते म्हणजे प्रामाणिकपणा. कारण प्रामाणिकपणा ही अशी गोष्ट आहे की जी खूप महत्वाची आहे आपल्याकडे असणं, आणि ते चांगलं आहे, चांगला सद्गुण येतो. पण आपल्या क्षेत्रात म्हण किंवा ओव्हरऑल लाईफ जगताना जगात तुम्ही खूप चांगलं किंवा खूप खरं असून चालत नाही, लोक त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे तो एक मला तिचा न आवडणारा गुण आहे, खूप खरं असणं. मंदार, तुझी आई आजारी असताना तिच्यासोबत बनलेला चेतनाचा बॉन्ड हा थोडा जास्त स्पेशल आहे. आम्हाला त्याबद्दल ऐकायला आवडेल. बंडी जितकी खरी आहे, जितकी प्रेमळ आहे, आई पण तशीच आहे. आणि त्यामुळे आईचं आणि तिची गट्टी इमिजिएट जमली असं मला वाटतं. आणि आईला जेव्हा हाताला लागलो होतो तेव्हा ज्या पद्धतीने बंडी घरी आली होती, आणि मग जरा त्यांच्यात एक थोडासा रॅपो वाढला, ते माझ्यासाठी चांगलं झालं. पण येस, मी नक्की सांगू शकतो की आईला जसं स्वतः जगायला आवडतं, आई जशी स्वभावाने स्वतः आहे तशी चेतना असल्यामुळे त्यांचं दोघांचं पटत असावं, जो मी नाहीये. त्यामुळे आमचं आणि माझं आणि आईचं पटत नाही, पण तिचं आणि आईचं खूप घट्ट नातं आहे. येस, तो जावई आहे ना, आम्ही आधी डिक्लेअर केलं. पण मंदार, कट्यारची गाणी आणि त्या संदर्भात चेतनाच्या आईची रिॲक्शन, हा काय प्रसंग आहे? हा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. जेव्हा कट्यार रिलीज झालं तेव्हा आमचं जस्ट बोलणं चालू होतं की आता आपण काय करायला, लग्न करायचं वगैरे, जस्ट आमच्या चालल्या होत्या चर्चा. तर तिने घरी सांगितलं होतं तोपर्यंत की असं असं कट्यारचं गाणं मंदारने लिहिलंय. तर तिची आई म्हणाली, नाही, ती सगळी नाट्यपद आहेत, ओरिजिनल गाणी आहेत, काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन आहे, बघा तू जरा नीट चेक कर आणि मग काहीतरी ठरव, तुमचा विचार कर. सो मला एका साईडला असंही वाटलं की ही कॉम्प्लिमेंट आहे की आपण लिहिलेलं हे त्या एराला आणि त्या कलाकृतीला मॅच होणारं आहे. आणि एका साईडला असं वाटलं, अरे काय यार, माझ्याच माणसाने माझ्यावर विश्वास ठेवा की जरा, म्हणजे मी करू शकतो. सो ही कॉम्प्लिमेंट म्हणून घेतली मी, पण मला तेव्हा थोडंसं असं हे झालं होतं, म्हणजे नाराजगी. हे एक बरं आहे ना, पण आपला घरचा कवी आहे. मला सांग, इतक्या सगळ्या वेगवेगळ्या दिग्दर्शकांसाठी, वेगवेगळ्या निर्मात्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची गाणी लिहिताना चेतनासाठीची स्पेशल कविता कुठली? एक कविता होती, ती माझ्या एका मित्राने कंपोज केली आणि त्याचं आम्ही गाणं केलं प्रॉपर. आता मी इकडे सगळ्यांसमोर सांगितलं की मी कुठेच भांडत नाही, कोणाला उलटून बोलत नाही, पण जे मी तुझ्याशी करते, तुझ्याशी भांडते, तर त्याबद्दल सॉरी. पण त्याच्याकडे असं बघूयात की तू माझ्या हक्काचा माणूस आहे म्हणून सगळी भडास तुझ्यावर काढते. आणि मला सुधारण्यासाठी हे गरज आहे. काय मग मी माझं सॉरी मागे घेते. मग माझं काहीच म्हणणं नाहीये, चालू राहू दे. नाही, पण हक्काच्या माणसाला आम्ही हक्कानी बोलवलं आणि तोही त्याच हक्कानी आला, त्याबद्दल थँक्यू. बाय बाय, स्टे ब्लेस्ड. थँक्यू सो मच. या एवढ्या भारी सरप्राईज साठी तुला आणि सगळ्या टीमला खूप थँक्यू. हास्यजत्रा, कविता, नृत्य, अभिनय आणि त्याच्याच बरोबर अजून एक स्पेशल गोष्ट आहे, बघायचे? चेतनासाठीची स्पेशल गोष्ट आहे ही. बंडू, कशी आहेस? मी मस्त. आज तुझ्याशी थोडस बोलावं असं मला वाटलंय. तुझ्या कार्याचं समजा सिंहावलोकन आपण केलं,
तर खूपच मला बरं वाटतंय की तू ज्या वेळेला शाळेत होतीस त्यावेळेला तू गॅदरिंग मध्ये हिरिरीने भाग घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आता तू हस्ते हस्ते करून अभिनय क्षेत्र हे गेल्यानंतर भरतनाट्यम तुला खूपच आवड होती आणि त्याला जोडच असे झाले तर अभिनयाची एवढी जोड मिळाली तुला टीव्हीच्या माध्यमातून सोनी मराठीने तुला हास्य जत्रेमध्ये तुला चांगली इतकी हिरिरीने पुढे केलेलं आहे तुला त्यावेळेला इतका मला अभिमान आहे की ज्या वेळेला मंदिरामध्ये कोणी येतात ते विचारतात हास्य जत्रा आम्ही बघतो आणि त्याच्यामधले कधी गोड कधी तिखट अशी चेतना भट जी आहे तिथे तुम्ही बाबा का म्हटलं हो तिथेच बाबा तिथे म्हणजे पहिल्यांदा माझी कशी ओळख होती की मोहन भट यांची मुलगी चेतना भट पण आता तसं नाही आता म्हणजे माझी दोन्ही मुलं इतकी आता मोठी झालेली आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये इतकी पुढे गेलेली आहेत की आता मला म्हणजे असं माझी उलटी ओळख ज्या वेळेला करून देतं त्यावेळेला मला पण खूप अभिमान वाटतो तुमच्या सगळ्या टीमचं तुमच्या सगळ्या सरांचं तुमच्या सगळ्या पूर्ण चॅनलचं मी पूर्ण एकदा धन्यवाद देतो गॉड ब्लेस यू चेतना एवढं फॉर्मल चेतना पहिल्यांदा म्हणाले असतील ना बाबा म्हणजे बंडी घरी म्हणतात ना बाबा बंडू म्हणतात किंवा बंडू बंड्या मी पण बंड्या हाक मारतो ना तुला भारी वाटलं मला स्पेशल आहे ना हे सगळं स्पेशल म्हणजे आता काय थँक्यू पण कमी पडेल बाबांसाठी बाबा किती गोड बोलत होते ना बाबांना मी फक्त एवढंच म्हणेन की लव्ह यू 1000 टाइम्स लव्ह यू 1000 टाइम्स आम्ही असं म्हणतो एकमेकांना म्हणजे लव्ह यू कॉमन आहे ना खूप तर आधी फक्त लव्ह यू असं नवीन ट्रेंड आलेला ना रे आधी काय लहानपणापासून असं नव्हतं नंतर मग असं ऐकून असं म्हणतात असं कळल्यावर आम्ही एकमेकांना म्हणायला लागलो लव्ह यू मग बाबा पण म्हणायचे लव्ह यू मग हे पण 1000 टाइम्स असं बाबांनी सुरू केलं लव्ह यू 1000 टाइम्स बाबांना स्पेशल माणूस ना स्पेशल माणूस प्रत्येक वेळेला पाठीशी उभे राहणार जिकडे पाहिजे तिकडे माझ्या बरोबर येणार खूपच म्हणजे असतो जनरली मुलींचा बाबांची कनेक्ट जास्त असतो ऑफकोर्स पण आहे माझा पण तसंच आणि खूप स्पेशल आहे प्रत्येक काय म्हणतात त्याला आले काही खूप प्रसंग आले ना आयुष्यात तेथे प्रत्येक ठिकाणी बाबा माझ्या बरोबर होते खट्याळ सासू नाठाळ सून मधली तू करत असलेली वेगवेगळी प्राणी मात्र आता इथे जागा नाहीये पण इम्प्रोव्हायझेशन आपण नट म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी कॅरेक्टर्स करत असताना करत असतो पण पॉडकास्ट वरती पहिल्यांदा काहीतरी किंवा आजपर्यंत न बघितलेली 2-3 कॅरेक्टर्स तर मी आज तुला करायला लावणारच आहे कुठली रावेतकर आणि वामनारी पेठे ज्वेलर्स प्रेझेंट्स MHJ अनप्लग्ड पॉडकास्टच्या ह्या चेतना भट स्पेशल एपिसोडमध्ये प्रेझेंटिंग चेतना भट ॲज प्रेशर कुकर दोन चिट्ट्या झाल्या चिजला नाही ना कमाल आणि आता हा कमाल आणि आता JCB बापरे मॅड आहे ती लोक मॅड आउटस्टँडिंग चेतना भट जर अभिनेत्री नसती तर काय असती मी नाही असं कधी विचार केला मॅनेजमेंट मध्ये गेले असते
मला खूप असं स्वतःला वाटतं की मला मॅनेजमेंट खूप बेटर जमते. आणि चेतनाचं एखादं ड्रीम कॅरेक्टर काय असेल? म्हणजे मेरी कॉम सारखी फिल्म मला एक मिळावी मोठी. आणि ड्रीम प्रोजेक्ट? मला स्पोर्ट्स रिलेटेड फिल्म करायला माझं स्वप्न आहे. हो. आणि चेतना एखादी गोष्ट किंवा एक अशी गोष्ट बदलावीशी वाटते ती काय असेल? रस्ते खड्डे ज्याने ट्रॅफिक कमी होईल. जो त्रास सगळ्यांना होतोय, मान्य आहे की डेव्हलपमेंटसाठीच इतर कामं चालू आहेत, पण ती कामं बाजूला चालू आहेत रस्त्याच्या. रस्ते मुळात जे खराब झालेत ते आधी प्लीज नीट करणं गरजेचं आहे. मी आज स्वतः 25 मिनिटाचा रस्ता मी 4 तास लागून इथे आले. सो काय सगळ्यांचे मग भांडणं, मारामाऱ्या, हॉर्न्स, ऍक्सिडेंट सगळं वाढत सगळं वाढत जाईल खूप अजून. सो या सगळ्यासाठी रस्ते प्लीज नीट करता आले तर. महाराष्ट्राची हास्य जत्रा तुझ्यासाठी काय आहे? इथे येऊन जे वेगवेगळं करायला मिळतं. फक्त प्रत्येक रोल तुमचा कॉमेडीच असेल किंवा कॅरिकेचरिश असेल असं नाही. वेगवेगळी कामं इथे करायला मिळतात, त्याबद्दल मला खूप भारी वाटतं. सो हास्य जत्रेला आणि सोनी मराठीला खूप थँक्यू त्याच्यासाठी. सगळ्या टीमला थँक्यू, सरांना थँक्यू त्याच्यासाठी. कधी गोड कधी तिखट, अगदी असा हा स्पेशल पॉडकास्ट माझ्याबरोबर गप्पा मारत होती आमच्या सगळ्यांची स्पेशल मैत्रीण चेतना भट. आतापर्यंतचे सगळे पॉडकास्ट तुम्हाला आवडलेले आहेत, त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतायत. अजूनही नवीन नवीन एपिसोड्स पॉडकास्टचे तुमच्यासाठी येणार आहेत. सोनी मराठीच्या सगळ्या डिजिटल पेजेसना लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि पाहत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुढे काय? विनोदाचा बोनस. आणि ह्या कार्यक्रमाची आजच्या पॉडकास्टची सांगता अविट रागिणी करणार आहे. ओ हो ना, हो ना, हो ना. आणि अविट रागिणीची संवादिनी सुद्धा. येस. हो ना, हो ना, हो ना. आज इथे आम्ही आलेलो आहोत. मनो कुठे राहिला काय माहिती नाही, पण तो लोचन यायच्या आत मी माझं टॅलेंट दाखवते. माझा पॉडकास्ट आहे, तू करणार आहेस? नाही उरलेले 19 आपण शोधत राहू. कमॉन, म्हणजे सुंदर मुली बघायला काय वय नाही लागत. आता तू विषयच काढलायस ना. अरे यार, खोटं नाही आहे गाईज. यार तुम्ही ना मला ऑकवर्ड करून टाकलात यार. मोठा माणूस, दादरचा मोठा माणूस. सलाम तुमच्या कार्याला. हे सगळं संपल्यानंतर मी तुमचा पॉडकास्ट हलकी तुला दाखवतो जत्रा. MHJ Unplugged.